नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 13 नोव्हेंबर बुधवार। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते। ही व्यवस्था सुरळीत सुरू असली तरी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास येथे सरकारी दुकानांची संख्या कमी आहे। आता जिल्ह्यात 168 नवीन शासकीय दुकाने सुरू होणार आहेत। यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे। मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रातील 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। 20 नोव्हेंबरला राज्यभरात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। निवडणुकीच्या काळात दारूचे वितरण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी दारू विक्रीवर बंदी घातली। महाराष्ट्रात या महिन्यात 5 दिवस ड्राय डे असेल। या कालावधीत पब, बार, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये मद्य विक्री होणार नाही। ड्राय डे मागचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुका आहेत। राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे। ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बेस्ट उपक्रमाप्रमाणेच एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देता यावा यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवून साकडे घातले आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे। निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच तात्काळ कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे।